पाहायला मिळेल संध्याकाळच्या सत्रामध्ये। यंदाच्या हंगामामध्ये कोणता खेळाडू मॅन ऑफ द सिरीज बाईक पटकावेल याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष वेधित असेल। उभयचर प्राणी कासव आणि त्याच्यावर एक सुंदर बाईक आगम मोटर्स अभिनेश किनी यांच्या माध्यमातून ती सौजन्य केली गेले। चला फिल्डिंग सजून घ्या त्वरित, कृपया करून वेळ न दवडताना। ऑलरेडी खूप वेळ दवडला गेलाय। दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर पार्थ मोरेला आपण पाहतायत। ब्रँड आहे शिरगावचा। एका साईडला वीरेंद्र बाबरे, ब्रँड आहे सातपाडीचा वीरू। या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली या आपण पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट मंच। योगेश लढेने सुपर बॅटिंग केली होती, पहिलं षटक सुद्धा शानदार हाताळलं, परंतु आज मयूर हेमाडे थोडासा महागडा ठरला। तिथून थोडस आपण पाहिलं तर लयबद्ध झाले फलंदाज। होतं कधी कधी मयूर, क्रिकेटच्या खेळामध्ये अप अँड डाऊन होत राहतात, चढ उतार येत राहतात, म्हणून खचून जायचं नसतं, तर एक मनाला उभारी द्यायची असते। कारण मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो, परंतु मनाने हरलेला माणूस पुन्हा कधीच जिंकू शकत नाही। आकाश गावड आमच्या समवेत आहेत। चांगले अकाउंट्स सांभाळत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून चांगले खेळाडू येत्या काही वर्षामध्ये भवितव्य उज्ज्वल आहे आकाशचं। रुपेश गावड आणि उद्देश पाटील आमच्या मुख्य मंचावर पाहायला मिळत आहेत। रवींद्र गावड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा आज गर्व वाटत असेल। आज रुपेशजी पाटील जे उपस्थित होत असताना एकविरा चषक म्हटलं की रुपेशजी पाटील हे घनिष्ठ नातं हे सातत्याने पाहायला मिळतं आणि आमचं सुद्धा भाग्य आहे की दरवर्षीप्रमाणे नेहमीप्रमाणे आम्हाला समालोचनाची संधी 9 दिवस ते देत असतात। त्याचप्रमाणे भूपेशजी गावड माकणेचा एक प्रामाणिक बिझनेसमॅन म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आणि योगेशजी तरे जे आग्री प्रीमियर लीगचे हे संपूर्ण जे आपल्याला पाहायला मिळत आहेत पदाधिकारी उपस्थित झालेले आहेत। चला फिल्डिंग सजून घ्या, दोन बॅटर सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेत। पंच आपण ताकीद द्या, चर्चा करण्यापेक्षा आपण त्यांना ताकीद द्यायची आहे। या आपण पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट मंच आणि अध्यक्ष धनराज पठारे आणि त्यांची संपूर्ण टीम आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान रॉकी दादा यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। भूपेशजी गावड साहेब आपलं वेलकम आहे, रुपेशजी पाटील साहेब आपलं वेलकम आहे, त्याचप्रमाणे योगीजी तरे साहेब आपलं सुद्धा वेलकम आहे। आग्री प्रीमियर लीग जी सुरू आहे आपण पाहू शकतायत आणि त्यांचं करूया वेलकम। चला ओमसाई 11 टीम फार वेळ दवडला जातोय। जर 2 मिनिटात आता सामना सुरू झाला नाही तर पॅनलाइजला सामोरे जावं लागेल, याची दखल घ्यायची आहे। कोणत्याही आयोजकाला पॅनलाइज देणं आवडत नाही, परंतु काही कारणास्तव तुम्ही जर उशीर करतायत तर त्या ठिकाणी नाईलाजास्तव तुम्हाला ते स्वीकारावं लागेल, याची दखल घ्या। एसपी बॉयजचे 2 धुरंधर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलेत। रुपेशजी गावड साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, एक प्रामाणिक बिझनेसमॅन। त्याचप्रमाणे रुपेशजी पाटील एकविरा चषक 1 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी कमिंग सून नेक्स्ट मंथ। आणि अशी ही स्पर्धा आहे की 1 वर्ष अगोदर त्या स्पर्धेची तारीख डिक्लेअर केली जाते आणि 8 दिवस सातत्याने ती स्पर्धा स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साखरीच्या मैदानात आपण पाहतायत आणि 5000 रुपये एंट्री फी असते। त्यामध्ये कलरफुल प्रिंट टी शर्ट 12 जणांना, त्याचप्रमाणे जेवण दुपारचं हे सुद्धा आपण पाहू शकतायत आणि 6-6 षटकांचे सामने हे रेग्युलर तुम्हाला खेळावे लागतात। एक अतिशय सुंदर ती स्पर्धा आणि त्याचे दोन्ही संघाला विनंती करेन, चला घाई करा, वेळ दौडू नका। चला 1 मिनिटे फक्त तुमच्याकडे दिली जातील। पार्थ मोरेला आपण पाहतायत, 12:44 झालेत। ओमसाई 11 12th मॅन विलाजी एक 12वा खेळाडू असेल तर प्लीज पाठवा, नसेल तर एखाद्या खेळाडूने नाव सांगितलं तरी चालेल, पण असेल तर प्लीज पाठवायचंय। एसपी बॉयज म्हटलं तर रिमझिम पावसाला सुरुवात होते आणि प्रत्येकाच्या ओठांवरती नाव येतं शुभमजी पाध्ये यांचं आणि ते आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये आहेत।
सामन्याला होते सुरुवात. विलास सोमवंशी जे पोलीस दलात कार्यरत आहेत, या पोलीस बांधवांना कर्तव्य दक्ष यांना मानाचा मुजरा. सद्रक्षणाय खल निग्रहणाय हे ब्रीद वाक्य पाहायला मिळतं आणि नेहमीच म्हटलं जातं की मुफ्त में नहीं मिलते ये पुलिस की वर्दी साहब, इसके लिए जिंदगी की तमाम खुशियां कुर्बान करनी पड़ती है. पार्थ मोरे शिरगावचा ब्रँड. पहिलं षटक हाताळण्यासाठी विलास सोमवंशी. पहिलं षटक, ऑल द बेस्ट. पहिला चेंडू डिलिव्हर्ड होतोय 12:45 आणि यावेळेला पहिल्याच बॉलवर पार्थ मोरेची विकेट मिळते. आक्रमकता दाखवली गोलंदाजीमध्ये, धारदार गोलंदाजी करत असताना पहिल्याच बॉलवर विकेट. विकेट डाऊन. पार्थ मोरे प्राइजलेस विकेट गॉन. आहे कॅन्डीचं आपल्याला पाहायला मिळतं. कोणते आयोजक, कोणते पाहुणे, त्यांच्यावरती गाणं कोणतं तयार झालंय हे अपडेट असतं. आणि कॅन्डी म्हटलं तर एक टायमिंगची बेताज डीजेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आणि रुपेजी पाटील जसं गाणं हे लागलं, त्यांच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्माईल जरूर पाहायला मिळाली. एक हसरा स्वभाव आणि मन मिळावू स्वभावाचे योगीजी तरे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. गेली कित्येक वर्ष 7 पर्व आपण पाहिला. अग्री प्रीमियर लीग आणि 8वं पर्व सुरू आहे. पहिल्याच बॉलवर पहा, तुम्हाला 4 षटकं ही 20 मिनिटात फेकली गेली पाहिजे, त्याची दखल घ्या. नो एक्सक्यूज. अप्रतिम, ग्रेट डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल. ही ताकद आहे या गोलंदाजाची. विलास सोमवंशी ज्या गोलंदाजाचं नाव नेहमी चर्चेत राहिलंय, ते रबर बॉल क्रिकेट असो, टेनिस बॉल क्रिकेट असो, परंतु क्रिकेटवरचं अफाट प्रेम. विलास सोमवंशी जे पोलीस दलात कार्यरत आहेत, आपला वेळ व्यतीत करत असताना नागरिकांसाठी, परंतु आज व्यतीत करतात वेळ आपल्या संघासाठी. रॉकी ग्रुप चषकाला अप्रतिम चांगला बॉल होता. फुलर लेनचा बॉल पाहायला मिळतोय. बॉडमॅनचा चांगला वापर करत असताना प्रशांत मांगेला. वलसाड विभागामधून मात्र या खेळाडूला खूप चांगली मागणी ही सातत्याने आपल्याला पाहायला मिळते आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. एका साईडला वीरेंद्र बाबरे आहे. विरू कमी वेळेमध्ये, कमी वयामध्ये सातपाटी गावाचं नाव उज्ज्वल करत असताना पाहायला मिळतोय. भवितव्य आहे. सरळ बॅटचा उपयोग केला. प्रशांतच्या बॅटमधून चांगले प्रयत्न केले त्या ठिकाणी फिल्डरने, परंतु त्या प्रयत्नांना यश काही मिळालं नाही. सरळ चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता राजाने चांगले प्रयत्न केले होते. 4 चौक. चांगला फटका होता. स्ट्रीट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं. कमबॅक कसं करावं. जे नवतरुण उभारते सितारे खेळाडू आहेत, अपकमिंग यंग टॅलेंट, त्यांनी जेव्हा ओपनचे खेळाडू येतात तेव्हा त्यांचं फक्त खेळ पाहणं आणि त्यामध्ये आत्मसात करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. अप्रतिम चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू खाली राहिला होता. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा त्या ठिकाणी होता. एकदा वर्जित केली जाईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. प्रितेश गावड आम्हाला दर्शवतात आणि सिद्धांत कदम. 5 रन झालेले आहेत पहिल्या षटकांमध्ये. चांगली गोलंदाजी, पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी कशी करायची याचं प्रात्यक्षिक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर विलास सोमवंशी या गोलंदाजाने दर्शवून दिलं गेलं. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. पहिलं षटक वर्चस्व आणि प्रतिबिंब उमटवलं ते पॉवर प्ले मध्ये विलासने. पहिलं षटक 4 मिनिटात हाताळलं गेलंय, कारण 12:45 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला आणि इथून 4 मिनिटे तुम्ही घेतलेत. तुम्ही टाइम स्पेंड करा, परंतु 20 मिनिटे झाली. 4 षटकं जर कंप्लीट झाली नाही तर तुम्हाला सर्कलमध्ये एक प्लेअर घ्यावा लागेल. चला, वेळ दौडू नका, पंचांनी ताकीद द्या.
यांचं गुणगान गाणं हे आपल्याला ऐकायला मिळतं. ते प्रामाणिक बिझनेसमॅन आहेत, माकणे गावातील अनमोल रत्न, आणि ते उपस्थित झालेत. चला 5 मिनिटे झालेली आहेत. 15 मिनिटे 3 षटकं तुम्हाला आता फेकायची आहेत, याची दखल घ्या. संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. SP बॉयज टीम प्रथम बॅटिंग करताना पाहायला मिळते. दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. चेतन पाटील गोलंदाजी मार्कवर. पहा, अजूनपर्यंत चेंडू डिलिव्हर्ड होत नाहीये. तुम्ही 20 मिनिटे तुम्हाला दिलेत, परंतु जास्तीत जास्त वेळ दौडू नका. पाच रन्स पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकलात. गोलंदाज सज्ज. चेतन पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर. करण आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय. करणचा पहिलाच बॉल ह्या वेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. एक धाव तर मिळेल. राजा पुढे सरसावतोय. संघाची धावसंख्या 1 च्या मदतीने जाऊन पोहोचले गेले. ती 6 या धावसंख्येवर. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर शॉर्ट थर्डमॅन आतमध्ये घेतला गेलाय. गली रिजन आपण पाहू शकतायत. एक पॉइंट मध्ये आपण पाहू शकाल. एक शॉर्ट फाईन लेग आहे. तदनंतर एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण पाहू शकतायत. एक फिल्डर जर आपण पाहिला तर मिड ऑन पाहायला मिळतो. एक लॉंग ऑन आपण पाहू शकतायत. मिड ऑफ आहे. एक्स्ट्रा कव्हर खाली आहे. गोलंदाज सज्ज करण. स्विच हिटचा फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. परफेक्ट स्विच हिट केला गेला आणि सरळ चेंडू निघून जातोय. डीप बॅकवर्ड पॉइंटला भेदून मिळतील 4. रॉकी ग्रुप चषक चौकार. पालघर जिल्ह्यात फेमस हायलाइट टेंबी खोडावे गाव. हे पालघर जिल्ह्यात फेमस हायलाइट टेंबी खोडावे गाव. येती तर रॉकी ग्रुपचं नाव गाजतंय. रॉकी ग्रुपचं नाव. थँक्यू. वेलकम बॅक. काय फटका खेळला होता. वीरू बाबरेची हीच ताकद बनले गेले. गोलंदाज कोणताही असो, मी माझी गुणवत्ता सिद्ध करणार, हा त्याचं ध्येय आपल्याला पाहायला मिळतो. दृष्टिक्षेप खूप मोठी आहे या खेळाडूची. ऑन साइडला पुलचा फटका अगदी नेत्रदीपक आहे. फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी, जजमेंट करतायत. सूर्याची प्रखर किरणे डोळ्यावर येत असताना सुद्धा मी चांगला कॅच टिपेन. यावेळेला आपण पाहू शकताय झेल टिपला गेला. फलंदाज बाद. झेल करवी. बॅक टू द डगआउट. वीरेंद्र बाबरे. वीरू गॉन. स्वागत आहे. क्रिकेटचं नंदनवन आपण पाहतायत. अर्थातच टेंबी खोडावे हे मैदान. नुकतंच रुपेजी पाटील यांनी माहिती दिली. 9 मिनिटे लागलेली आहेत. लक्षात असू द्या, 2 षटकांसाठी तुमच्याकडे 11 मिनिटांचा अवधी आहे. 2 षटकं हाताळण्याकरिता. संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली गेली. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्कवर. करण. आपण पाहता 3 बॉलचा एकंदरीत खेळ होत असताना 4थ्या बॉलवर व्हाईट बॉलचा इशारा. म्हणजे 2 षटकं अजून कंप्लीट झालेली नाही आहेत. नितेश कदम सर एका साईडला तर एका साईडला शेखर इरगुडे सरांना पाहतायत. आज चांगली बॅटिंग केली, बॉलिंग केली
आणि आजचा दिवस सुवर्ण हस्ताक्षरामध्ये लिहून ठेवतील नितेश कदम सर. क्रॉस बॅटचा उपयोग केला गेला होता. मीन बोरा एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत पालघर मधून बिलॉंग करणारा गोठणपूरचा हा खेळाडू. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जवळपास ते 11. पहा, पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये दुसऱ्याच बॉलवर चौकार आल्यानंतर वीरू बाबरेच्या बॅटमधून तो संयम कुठेतरी खालावला गेला. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, संयम नव्हता या शॉटवर. फलंदाज बाद होताना पाहू शकाल. बॅक टू द डगआउट. आज कागदोपत्री स्ट्रॉंग राहिले परंतु मैदानाच्या आतमध्ये ती गुणवत्ता सिद्ध करू शकले नाहीत. एक निराशजनक कामगिरी करत असताना बॅक टू द पॅव्हिलियन. अकरा रन झालेले आहेत आणि इथे विकेट डाऊन होत आहेत. त्या तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 रन, 11 लॉस ऑफ 3 विकेट. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. इंटू द गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 4 धावा मिळतील. चौकार, गुड शॉट. षटकांचा खेळ. 15 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 12 मिनिटे घेतलेले आहेत 2 षटकांसाठी. 2 षटकं तुमच्याकडे 8 मिनिटांचा अवधी आहे. कालच्या दिवसात आपण पाहिलं पॉप्युलर सिंगर, रायगडचा आवाजाचा टायगर अर्थातच अजय गायकवाड साहेबांना आपण पाहू शकलात. कालच्या दिवसामध्ये त्यांच्या मुखातून 2 ते 4 ओळी आपण गाणं सुद्धा ऐकलं. सपना पाटील मॅडम एक सुंदर सिंगर आपण पाहू शकलात. गोडगळ्याची आपण पाहू शकलात धनी. आणि एका साईडला आपण पाहिलं डीजे पम्या, ज्यांचा प्रवास खडतर पाहायला मिळाला. असे 3 कलाकार या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित होते. काल अंडर 19 वुमेन नायजेरियाचे जे आपण पाहत आहेत महिला क्रिकेट या ठिकाणी उपस्थित होते. थेट त्यांनी सफाळेवरून मलेशियामध्ये रवाना झाले. आणि राजेश म्हात्रे अर्थातच बंटी दादा, एक सफाळे गावातील आणबान, शान, मान, सन्मान आणि अभिमान सर्वांची दिलो की धडकन, ते सुद्धा उपस्थित राहिले होते. संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली गेली. 2 षटकांचा खेळ. अखेरीस चेतन पाटीलला गोलंदाजी मार्कवर आणले. 3ऱ्या षटकासाठी पाचारण केले गेले. तर एका साईडला प्रशांत मांगेला, तर एका साईडला चिन्मय कदम, श्रेयस कदम यांचे बंधू पाहायला मिळत आहेत. चला, वेळ फार दवडला जातोय. राजा अँड कंपनी. नुकतीच रुपेशजी पाटील यांनी माहिती दिली की पुढील वर्षामध्ये 12 जानेवारी ते 18 जानेवारी 2026 आणि ती स्पर्धा पर्व 90 स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साखरीच्या मैदानात आग्री प्रीमियर लीगचा एक धुमधडाका पाहायला मिळेल. यावेळेला सरळ बॅटने खेळलाय. सरळ चेंडूला दिशा दिली. स्टेट ड्राईव्हचा फटका अप्रतिम नेत्रदीपक होता. षटकार, 6 धावा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर प्रथम बॅटिंग करताना एसपी बॉयज प्रेझेंट आपण पाहतायत शुभमजी पादे पुरस्कर्ते आहेत. 3ऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर अगदी मिडल बॅटला या वेळेला जरूर कनेक्ट करत असताना आपण पाहू शकलात. आणि सरळ चेंडूला फेकून दिला 6 धावांकरता. ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग. चांगला फटका, इनसाइड आउटचा फटका. बॉडमॅनचा चांगला वापर केला आणि सरळ चेंडूला पाठवलं. भूपेशजी गावट, रुपेशजी पाटील, योगेशजी तरे यांच्या स्वागतासाठी खणखणीत षटकार.
जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहू शकताय प्रशांत मांगेला. सुपर बॅटिंग. आक्रमकता काय असते, विध्वंसक फलंदाज कसा असावा, कोणत्या सिच्युएशन मध्ये कशी फलंदाजी करावी, ही नैसर्गिक देणगी जरूर आपल्याला पाहायला मिळते, परंतु तुमची विचारसरणी ती स्ट्रॉंग असायला हवी. ते उच्च विचार आपल्याला पाहायला मिळतात त्याच्या बॅटमधून. प्रशांत मांगेला सुपर बॅटिंग, कणखर बॅटिंग पाहायला मिळते. खूपच ऑफ तुमच्या बाहेर होता का पंच या वेळेला जरूर परीक्षण निरीक्षण करतायत आणि यस नितेश कदम सर दर्शवतायत. व्हाईट बॉलचा इशारा आणि संघाची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 2. लगातार 2 बॉलवर 2 षटकार आले. पहिला षटकार स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि दुसरा षटकार लॉंग ऑफ क्लिअर करणारा आपण पाहू शकलात. मुख्य शामियाना षटकार आपण पाहिलात. हळूहळू प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित होत असताना पाहायला मिळत आहेत. आलेल्या आमच्या लाडक्या क्रिकेट शौकीनांचं सहर्ष स्वागत आहे. टेंबी खोडावे हे गाव म्हटलं तर प्रत्येकाच्या मुखामध्ये एकच नाव, रॉकी ग्रुप. अप्रतिम चांगला फटका ह्या वेळेला पाहायला मिळतोय. पायांचा चांगला वापर केला. बॉडमॅनचा चांगला वापर करत असताना त्या चेंडू पर्यंत पोहोचले. डीप बॅकवर्ड पॉइंटला स्वतः एज अ कॅप्टन त्या ठिकाणी येत आहेत. तत्पूर्वी 2 धावा प्रशांत मांगेल्याच्या बॅटमधून येतील आणि संघाला घेऊन जात आहेत 30 या धावसंख्येवर. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. गोलंदाज आपण पाहू शकता चेतन पाटील. 2 षटकार आल्यानंतर 1 वाईट बॉल आला. तिथे त्याचं रिॲक्शन आपण पाहिलं. चेहऱ्यावरचं थोडासा दबाव होता आणि तदनंतर ऑफस्टमच्या थोडासा बाहेर हा चेंडू आपण पाहू शकतायत. तिथून थोडंसं कठीणाई झाली खेळताना. ही सर्वात चांगली लेंथ अँड लाईन असते. टॉस बॉल ऑफ साईडला जरूर खेळले गेले. फटका तर छान आहे परंतु सेफ झोन मध्ये एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी 2 धावा पुनश्च एकदा प्रशांत मांगेलाच्या बॅटमधून. स्ट्राईक रोटेट होते, ही खूप महत्वाची भूमिका आहे. जेव्हा तुमची मानसिकता स्थिर कधी राहते, जेव्हा सिंगल डबलला सुद्धा तुम्ही प्राधान्य देतात. असं नाहीये की प्रत्येक बॉलवर षटकार आणि चौकार यावेत, ही परिभाषा नाहीये क्रिकेटची. त्यासाठी तुम्हाला कधी कधी गोलंदाजाला सन्मान सुद्धा द्यावा लागतो. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाहीये. प्रत्येक चेंडू हा बॅटच्या टप्प्यात येणारा नाहीये. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस खूप जोरदार करावी लागते. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा आपल्याला पाहायला मिळाला. ही कला आहे चेतन पाटीलची. या कदाचित लेंथला विसरले होते. सूर गवसला होता परंतु तिथून जर आपण पाहिलं तर या वेळेला आपण पाहू शकता आता लयबद्ध होतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 32. बॉल फेकून झाले ते 5. शेवटचा बॉल 3ऱ्या षटकातील. प्रथम बॅटिंग करणारा संघ आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी एसपी बॉयज. चेंडू आपण पाहिला ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं. चांगली थिंकिंग वापरली. भूटानतील जादू दर्शवत असताना आपण पाहू शकलात आणि सरळ चेंडू निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता होते. 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. संघाची धावसंख्या एसपी बॉयज या टीमची 32 वर जाऊन पोहोचली गेली. शेवटचं षटक असेल. 3 षटक 32 धावा. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक, देऊया आपण कॅन्डीला संधी. एक्झॅक्टली 18 मिनिटे झालेली आहेत. म्हणजे ही षटक 2 मिनिटात तुम्हाला फेकायचं आहे. इथून 2 मिनिटात जर षटक फेकलं नाही तर तुम्हाला तिथे एक सर्कलमध्ये प्लेअर आतमध्ये घ्यावा लागेल. याची दखल घ्या. 20 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला होता. तुम्हाला जे काही टाइम स्पेंड करायचं ते 20 मिनिटात तुम्ही करून ते 4 षटक तुम्हाला कव्हर करायचे आहेत. वेळ खूप महत्वाची आहे. तीन षटकांचा खेळ. संघाची धावसंख्या 32 वर. संजय यादव गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. स्वतः याचं कॅप्टन आहेत. चौथं षटक कशा पद्धतीने आता चिन्मय कदम चांगली बॅटिंग करतील याकडे लक्ष आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं लागलं गेलंय. ऑफ साईडला जागा बनवली. खूप सुंदर चेंडूला ह्या वेळेला जरूर एक्झिक्यूट केलं होतं परंतु फिल्डरला निवडलं. लॉंगॉमचा फिल्डर थोडासा वाईडिश होता. पुढे आला आणि अतिशय सुंदर झेल टिपला गेला. झेल करवी चिन्मय कदम बॅक टू द डगआउट.
धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचली गेली. चौथ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. संजय यादवला पहिली सफलता त्याच्या खात्यामध्ये पाहायला मिळते. पहिला बळी ठरला गेला. चांगली बॅटिंग करत असताना चिन्मय कदम 4 धावांचा जरूर आपण पाहिलं योगदान दिलं. एका साईडला प्रशांत मांगेला खूप चांगली बॅटिंग करतोय. लयबद्ध झालाय. खेळपट्टी जणू काही त्याच्या प्रेमात पडलेली आहे. अशा पद्धतीने त्याची बॅटिंग या वेळेला बहरताना पाहायला मिळते. सेन्सेशनल बॅटिंग कशी असावी हे आतापर्यंत प्रशांत मांगेला या बॅटरने दाखवून दिले गेले. संघाची धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचले गेले. दिवेश पाटील सातपाटीचा ब्रँड एक ॲज अ विकेट किपर ॲज अ बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. तिथे शरीराचा वेध घेणारा चेंडू खेळपट्टीवर राहिला. कोणती धाव मिळाली नाही. डॉट बॉल. चांगला कमबॅक केलाय संजय यादवने. स्वतः कर्णधार कसा असावा याचा नमुना यावेळेला दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हळूहळू प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या दिशेने येताना पाहायला मिळत आहेत. रॉकी ग्रुप चषक 2025 मध्ये आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. चांगला बॉल होता. थोडासा खाली राहिला होता. अपील केली होती. मात्र अपीलमध्ये तेवढा विश्वास आत्मविश्वास पाहायला मिळाला नाही. लेगबाईचा इशारा शेखर हिरगुडे सरांकडून येत असताना आणि आमचे गुणलेखक प्रितेश गावड आम्हाला दर्शवत आहेत की 33 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 33 वर जाऊन पोहोचले गेले. संजय यादव प्रशांत एका साईडला सेट फलंदाज आहे. लयबद्ध झालाय. अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतो. ऑन साईडला खेळला गेलाय. बॉडमॅनचा चांगला वापर केला. एक धाव अर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 34 या धावसंख्येवर. 34 रन्स. बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 4. चौथं षटक आणि 20 मिनिटे या ठिकाणी कंप्लीट झालेली आहेत. तर तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये एक प्लेअर मध्ये घ्यावा लागेल. याची दखल घ्या. ऑन साईडला फटका छान आहे परंतु फिल्डरला निवडलं. फाईन लेगला. सुंदर कॅच. फलंदाज बाद दिवेश पाटील माघारी परतत असताना पॅव्हिलियनच्या रस्त्याला गॉन. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. ब्रँड इज ब्रँड स्पर्धा अर्थातच रॉकी ग्रुप चषक तुम्हा सर्वांना वेळ लावणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. विटी लाईन्सचा विश्व चषक म्हणून या स्पर्धेला संबोधलं जातं. गेली कित्येक वर्ष या स्पर्धेची परंपरा. अडचणी आलेत परंतु त्या अडचणींना कसं सामोरे जायचं हे रॉकी ग्रुप या ग्रुपने कित्येक वेळा दर्शवलं. त्या समस्येचं निवारण अगदी शांतपणाने केलं परंतु रॉकी ग्रुप चषक कधीही बंद पडला नाही. यावर ऑन साईडला आल्या आल्या अप्रतिम चांगला फटका परंतु फिल्डरला निवडलंय की काय. यस टेकन. गुड कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डग आउट. काय या वेळेला गोलंदाजी केले संतोष यादवने. आपल्या गोलंदाजीमध्ये कशा पद्धतीने अचूक टप्प्यावर अचूकता आणि भेदकता ठेवायची याचं प्रात्यक्षिक दर्शवत असताना किरण गुरुद्वान आल्या पावली. पुनश्च एकदा आपण पाहू शकतायत विकेट मिळत असताना गॉन.
आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर सिद्धार्थ राऊतला आपण पाहू शकाल. एक प्लेअर मध्ये येईल, पंच लक्षात घ्यायचंय. यस, थँक्यू. 20 मिनिटे परफेक्ट यावेळेला 4 षटक आपल्याला पाहायला मिळाली आणि 20 मिनिटांच्या वरती अवधी लागला, त्यामुळे सर्कलमध्ये एक प्लेअर घेतला गेलाय. हे नियमावली खूप छान पद्धतीने पाहायला मिळते, जेणेकरून आपलं टायमिंग वाचेल आणि त्या खेळाडूंना सुद्धा त्याची जाणीव होईल. त्यासाठी मात्र हे नियम जे आहेत ते बनवले गेलेत आणि हे योग्य आहे क्रिकेटला अनुसरून. प्रशांतचा हा फटका यावेळेला आपण पाहू शकताय. जमिनीलगत ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी सिंगल मेल या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या एसपी बॉयज या टीमची जाऊन पोहोचते 35 वर. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आपण पाहिल्या, तिसऱ्या षटकामध्ये 17 धावा तब्बल आल्या आणि चौथं षटक जे संजय यादवने हाताळलं फक्त 2 धावा. म्हणजेच आलेख ग्राफमध्ये आपण पाहिलं तर कुठेतरी अप अँड डाऊन होत असताना आपण पाहू शकलात. अप्रतिम चांगला चेंडू पाहायला मिळतोय. काय चेंडूला या वेळेला फिरवले गेले. आपल्या बोटांतील जादू का आहे, कलात्मकता गोलंदाजीमध्ये कशी असावी, ब्युटी इज ऑनली स्किन डीप, वैविध्यपूर्ण गोलंदाजी कशी असावी याचं ताजं उदाहरण. तर इथून शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट आणि बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. तिथे धाव पूर्ण होते का, तर या वेळेला डिसिजन पेंडिंग आहे. सिद्धार्थ राऊत पॅव्हिलियनच्या रस्त्याला जात आहेत जरूर, कारण त्यांना तो कॉन्फिडन्स आहे, परंतु या आपण रेफर केले गेले थर्ड अंपायरला. तर आपण चेक करूया प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून. डिसिजन पेंडिंग यावेळेला पाहायला मिळतोय. 3 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. एक मोठं नाव सिद्धार्थ राऊत हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगला लेदर क्रिकेटचा अनुभव आज सातत्याने आपण पाहू शकाल या खेळाडूच्या पाठीशी आहे. OUT आउट. अवधूत कामत या वेळेला आपण पाहू शकाल. न्यू बॅटर, सातपटीचा यशस्वी कर्णधार म्हणून अपकमिंग यंग टॅलेंट, एक नवतरुण उभारता सितारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आज सँकी खुश आहेत कारण त्यांचा संघ अंतिम 8 मध्ये दाखल झालाय आणि एक चांगले आयोजकाच्या भूमिकेत चांगले कष्ट त्यांचे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अवधूतला आपण पाहतायत. प्रशांतचा हा अप्रतिम तडाखेबंद फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला फेकून दिलंय शेठ माणूस या स्टँडला अभिवादन करणारा रॉकी ग्रुप चषक षटकार. गुड शॉट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 41. प्रशांत मांगेला खरोखरच कौतुकास्पद अशी बॅटिंग. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून धावा खूप मोठ्या प्रमाणात आलेत, परंतु एका साईडला फलंदाज त्याला सुरेख साथ देत नाहीये. 15 बॉलमध्ये 30 रन्स आतापर्यंत त्याच्या बॅटमधून. 200चा स्ट्राईक रेट पाहायला मिळतोय. ग्रेट बॅटिंग. बॉल फेकून झाले ते 4. षटक क्रमांक 5 पाहायला मिळतं. प्रशांत अगदी चेंडूच्या मिरिटमध्ये येऊन खेळत असताना पाहायला मिळतोय. परफेक्ट लेंथला ओळखतोय. बॅटचे एज घे, चेंडू पाठीमागे निघून जाईल शॉर्ट लेगला. तत्पूर्वी एक धाव मिळेल का, एकेरीवर सॅटिस्फाईड राहावं लागतं. अवधूतकडे सुद्धा ते पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे, परंतु तुम्हाला कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला ते नैपुण्य आणि कौशल्य दाखवण्याची संधी जेव्हा एक मोठ्या मंचावर प्राप्त होते, तेव्हा त्या संधीचं सोनं करणं ही खूप गरजेची गोष्ट असते आणि त्या अवधूतकडे आहे कॅलिबर. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 42. एसपी बॉयज या टीमची प्रथम बॅटिंग करताना. थोड्याच वेळात आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. आज अमूल्य वेळ देत आहेत. जरी अग्री प्रीमियर लीग सुरू असली तरी सुद्धा रॉकी ग्रुप चषकाला सदिच्छा भेट देत आहेत. चांगला बॉल टॉस झाला. टप्पा पडल्यानंतर काय चेंडूला वळण दिलं होतं. अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला करणच्या माध्यमातून. सुपर बॉलिंग अशा प्रकारे आपण पाहतात. यस, रिव्ह्यू घेतला गेलाय. DRS त्या ठिकाणी यूज केला गेलाय. या आपण थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. फेअर डिलिव्हरी. अशा प्रकारे पहिला डाव समाप्तीवर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 42. विजयासाठी 43 रनचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय.
ओम साई 11 या टीम समोर. तर या आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. या आपण स्वागत सन्मान करूया. रॉकी दादा यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे प्रणेते आहेत रुपेशजी गावड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचे यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी रॉकी दादा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करूया. एक प्रामाणिक बिझनेसमॅन म्हणून माकणे गावातील अनमोल रत्न आणि आग्री प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्यांचा संघ हा नेहमीप्रमाणे खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. क्रिएटिव्ह 11 माकणे, डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करत आहोत. रॉकी दादा यांच्या वतीने आपलं मनपूर्वक धन्यवाद. भूपेजी गावड साहेब आपण आसनस्थान व्हायचं आहे. त्यानंतर आपण वळूया रुपेशजी पाटील एकविरा चषकाचे जे सूत्रधार आहेत आणि एकविरा चषक म्हटलं तर 9 दिवस सातत्याने 1 वर्ष अगोदर ती तारीख डिक्लेअर केली जाते. 5,000 रुपये फक्त प्रवेश फी असते. त्यामध्ये कलरफुल प्रिंट टी शर्ट 12 आणि दुपारचं जेवण झणझणीत अगदी पद्धतीने पाहायला मिळतं. ते व्हेज किंवा नॉन व्हेज अशा प्रकारचे ते आयोजक पाहायला मिळतात. आणि जसा फॉर्म जसा ग्रुपवर येतो तसंच मात्र प्रत्येक जण त्या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. ते एंट्री करतात आणि यंदाच्या वर्षात 64 टीम तब्बल आणि 40 टीम हे वेटिंगला पाहायला मिळतात. अशा प्रकारचे आयोजक रुपेशजी पाटील आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करीत आहोत. आजच लॉट्स आले आणि बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी वर्सेस रॉकी ग्रुप टेंबी खोडावे असा सामना 3 तारखेला पाहायला मिळेल. तर थँक्यू व्हेरी मच रुपेशजी पाटील साहेब. त्याचप्रमाणे टेंबोडे गावातील एक अनमोल रत्न जे आग्री प्रीमियर लीग साठी सातत्याने झटताना हे 2 असे व्यक्तिमत्व पाहायला मिळतात जे कार्यकारिणी मंडळामध्ये आहेत. तर योगेशजी तरे साहेब या पण पुढे आपलं सुद्धा यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. रुपेश गावड साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते या आपण योगेशजी तरे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया. बऱ्याच वेळेला योग आला नाही रुपेशजी पाटील यांचा, योगीजी तरे यांचा या स्पर्धेला, परंतु आजच्या दिवसामध्ये हा योग जुळून आला असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत आहेत आणि मिस्टर IPL मराठी समालोचक आमचे जवळचे मित्र कुणाल दाते सर जॉईंट होतील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 3 सन्मान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. योगीजी तरे साहेब थँक्यू व्हेरी मच. आणि योगीजी तरे साहेब यांना विनंती करीन जास्त वेळ न घेताना 2 मिनिटे फक्त आपली मनोगत आपण व्यक्त करावं रॉकी ग्रुप चषकाच्या या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वांना नमस्कार. जय आग्री. कारण मी फक्त नाव ऐकलं होतं या चषकाचं आणि इथे पहिल्यांदा मला इथे येण्याचा एक चान्स भेटला. कारण आपली ही जी स्पर्धा APL चालू आहे ही सफाळ्या गटामध्ये चालू आहे. त्यामुळे आमची सुद्धा APL स्पर्धा चालू असताना भूपेशजी गावड साहेब आणि आमचे रुपेश पाटील साहेब बोलले की आपण स्पर्धेला तिथे जाऊया. त्या निमित्ताने इथे आलो. खूपच सुंदर आयोजन आणि नियोजन इथे पाहतोय दादांच्या हस्ते. दादांचं नियोजन मी पूर्वी ऐकलेलं होतं. प्रत्येक टुर्नामेंट त्यांची YouTube लाईव्ह आपण बघत होतो. इतके दिवस बघितले आणि आज प्रत्यक्षात बघितली. दादा तुमचं खूप खूप अभिनंदन, खूप खूप आभार. इथे मला तुम्ही स्वागत केलं त्याबद्दल. आणि पुढच्या वर्षी आमची चुकी झाली की सेम तारीख आम्ही इथे घेतली, पण पुढच्या वर्षी नक्की आम्ही ती तारीख डिक्लेअर केलेली आहे आधीच का जी 12 ते 18 जानेवारी 2026ला आहे. तर तुमची तारीख वेगळी ठेवा जेणेकरून आम्हाला सुद्धा इथे येता येईल. आणि खास करून अभिनंदन आणि तुमचा आभार, कारण नेहमीच आम्हाला तुमची गरज लागते पण ती आज नाही आहे. तर पुढच्या वेळेसाठी तुम्हाला सुद्धा सांगितलंय. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच योगीजी तरे यांचा आपण मनोगत यांचा आपण ऐकलत. आपण जाऊया आता मिस्टर IPL मराठी समालोचक या आपण कुणाल दाते सरांचा आवाज ऐकूया आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. वेलकम. खूप खूप धन्यवाद. नमस्कार आणि स्वागत. दुसरा सामना पुल केलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर येत आहेत स्क्वेअर लेग मधून धावत झेल घेण्याची इथे खूपच चांगली चढावड आणि त्याच्यामध्ये यश मिळेल. फलंदाज बाद.
सफाला समदे गावान लय बोलबाला टेंबी खोडावे गाव सफाला समदे गावान लय बोलबाला कुणी बी आला सात हाय त्याला सारा गुपियो हाय दिलवाला बघ्यांची गर्दीन मैदान भरायचा रॉकी ग्रुपचा बेत झालाय गावान कल्ला करायचा वेलकम बॅक आपल्या सगळ्यांचं रॉकी ट्रॉफी मध्ये. आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये खारबावचा प्रणय पाटील फलंदाजीसाठी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आउट होणारा फलंदाज ठरलाय शुभम गुळवी आणि त्याच्याबरोबर फलंदाजीसाठी होता जयेश पाटील. प्रणय पाटील आणि जयेश पाटील सध्या मैदानामध्ये आहेत आणि या मॅच मध्ये टार्गेट नक्कीच फायटिंग सेट केलंय. 30 बॉल मध्ये 43 धावांचं लक्ष आहे. ते डिफेंड देखील होऊ शकतात. या क्रीडांगणावर भरपूर वेळेला धावा देखील वेगाने होतात. परंतु आता नुकतीच विकेट मिळाली आणि वीरू बाबरेने खूप चांगला झेल टिपला. अनिकेतच्या मुखात नेहमीच हे नाव असतं. एक चांगला खेळाडू, चांगला यंगस्टर, चर्चेतलं नाव आहे या परिसरातलं वीरू बाबरे. त्याच्या माध्यमातून डीप मध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. हा झेल नुकताच त्याने टीमला एसपी बॉयज या टीम कडून खेळत असताना ओमसाई 11च्या विरुद्ध या मॅच मध्ये. एसपी म्हटल्यानंतर शुभम पांडे यांचा संघ आहे मैदानामध्ये. विडी गावात पावसाळी रबर बॉल क्रिकेट ची स्पर्धा गेले कित्येक वर्ष ते भरवतात. चांगलं असं आयोजन असतं. खोलवर टप्प्याचा बॉल, चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हर मध्ये अवधूतच्या माध्यमातून बरोबर टप्प्यावर गोलंदाजी करत असताना फुलर लेनचा बॉल होता. डॉट बॉल इथे टाकलाय प्रणयच्या विरुद्ध. एकविरा चषकाचे आयोजक रुपेशजी पाटील साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी डोनेशन आलंय. त्यांचं खऱ्या अर्थाने मनपूर्वक आभार इथे आम्ही व्यक्त करतोय. खूप खूप धन्यवाद. दातृत्व त्यांनी दाखवलंय स्पर्धेसाठी. आणि आता अंपायरचा इशारा येतोय बाईच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. रॉकी ग्रुप म्हटल्यानंतर एक विलोभनीय स्पर्धा असते, चर्चेमध्ये स्पर्धा असते. या परिसरामध्ये नक्कीच विश्वचषकाप्रमाणे त्या स्पर्धेची वाट पाहिली जाते आणि ती वाट पाहत असताना चर्चा ज्यावेळेला एखाद्या स्पर्धेची होते त्याच्या मागे भरपूर मेहनत लागते. आणि खाडी परिसरामध्ये हे क्रीडांगण त्यांनी उभं केलंय, उभारलंय, वसवलंय. 38 सर्कल पाहिल्यानंतर नक्कीच मी इथे आल्यानंतर अक्षरशः प्रेमात पडलो. ज्या पद्धतीने ही खेळपट्टी बनवली आहे, 38 सर्कलची रचना केली आहे आणि क्रीडांगण ज्या पद्धतीने समतल बनवण्यात आलंय. बॉल चांगलाच फिरलाय. विकेट कीपरच्या मागे फ्लाय स्लिप मध्ये झेल इथे टिपला आणि फलंदाज बाद दुसरा धक्का दिलाय ओमसाई 11ला. दोन स्पर्धा या परिसरामध्ये रंगतायत. नुकताच सफाळे स्टेशन वरून येत असताना आगरी प्रीमियर लीग ची स्पर्धा दृष्टिक्षेपात पडली. तिथे देखील खूपच चांगलं असं आयोजन आगरी प्रीमियर लीगचं करण्यात आलंय आणि नुकतंच त्या स्पर्धेचे आयोजक त्यांचं या स्पर्धेमध्ये आगमन झालं होतं. या स्पर्धेला सदिच्छा भेट त्यांनी दिली. वेळातला वेळ काढून तुम्ही ते उपस्थित झालात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. टीमची धावसंख्या विकेट गमावल्यानंतर आता स्कोर बोर्डवर एकच धाव आली आणि ती देखील लेग बायच्या स्वरूपात. म्हणजेच या ओव्हर मध्ये अजूनही बॅटने धावा आलेल्या नाहीयेत. न्यू बॅटर मैदानामध्ये विजेंद्र पाटील. मिळण्याचा विजेंद्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि हे पहिलं षटक निर्धाव टाकलं एसपी बॉयजने. चांगली गोलंदाजी अवधूतची. पहिलं निर्धाव षटक खुल्या गटामध्ये टाकण्याचा विक्रम
नावावर राहिलं, कारण जो चौथ्या बॉलवर धाव आली होती ती लेग बायच्या स्वरूपात आली होती, अवांतरच्या स्वरूपामध्ये, आणि त्याचमुळे अवधूत कामतचं हे पहिलं जे षटक होतं ते निर्धाव पडलंय. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली, एक्स्ट्राच्या स्वरूपात खातं उघडलं टीमचं ओमसाई 11चं. परंतु अजूनही लक्ष जर आपण पाहिलं तर 42 धावा करायच्या आहेत. 42 धावा अजूनही करायच्या त्या मॅच मध्ये. आणि सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी सिद्धार्थ राऊत गोलंदाजी करताना दिसेल. सिद्धू एक उंच पुरा असा गोलंदाज. रॉकी ट्रॉफी मध्ये रॉकी ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आणि खुल्या गटामध्ये ही स्पर्धा सध्या रंगत असताना तुम्हाला पाहायला मिळते. नक्कीच खूप महत्वाचा टप्पा आता या स्पर्धेचा सुरू झालाय आणि इथून एक एक संघ नक्कीच परतीचा प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळेल, या स्पर्धेच्या बाहेर जात असताना पाहायला मिळेल. परंतु अनेक आठवणी रॉकी ग्रुपच्या या स्पर्धेच्या घेऊन जात असताना देखील ते खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. खुल्या गटामधून अभिषेक आंगणेने पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला. खूप चांगला खेळ, त्याने 43 धावांच्या फ्लातून खेळी केली. बॉल मागे हुक करत असताना पाठवलाय फाईन लेग लॉंग लेगच्या मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. हाय तो चौकार. 4 धावा मिळतील ओमसाई 11ला. पॅट मधून खारबावचा हा खेळाडू आहे आणि खारबाव म्हटल्यानंतर नक्कीच दिग्गज खेळाडू त्या गावाला बिलॉंग करतात. भिवंडी परिसरातून अनेक खेळाडू या टीम मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. तर टीम ओमसाई 11 मध्ये राजा गुळवी, शुभम गुळवी, खारबावचा प्रणय, मैदानामध्ये विजेंद्र पाटील खेळताना दिसेल. करण पाटील देखील त्याच परिसरातून बिलॉंग करतो. दिनेश गुळवी, मोनिश गुळवी, हे सर्व खेळाडू इन ऍक्शन आपल्याला या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. जिथे टार्गेट सेट झालं होतं 43 धावांचं, त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिलं षटक निर्धाव गेलं. एकच धाव आली लेग बायच्या स्वरूपात. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात सिद्धार्थ राऊतच्या विरुद्ध फलंदाज प्रणयच्या बॅटमधून चौकाराने झाली आहे. प्रणयला नक्कीच टेम्परामेंट दाखवावं लागेल, चांगलं क्रिकेट खेळावं लागेल, संयमाबरोबर आक्रमण करावं लागेल आणि आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये उलटा फटका खेळला. फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, झेल देऊन इथे परतलाय प्रणय. बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा धक्का बसतोय ओमसाई 11ला. कुठेतरी चौकाराने सुरुवात केली होती, परंतु त्याच्यानंतर सिद्धार्थ राऊत ट्रॅकवर पाहायला मिळाला. चांगला बॉल, त्याचा उलटा फटका मारत असताना फ्लाय स्लिप ठेवण्यात आली होती. मी मगाशी देखील उल्लेख केला होता, या ग्राउंडवर जास्तीत जास्त धावा देखील चेस होऊ शकतात आणि कमीत कमी धावसंख्या देखील थांबवली जाऊ शकते. त्याच्यामुळे हा सामना नक्कीच मॅच ऑन आहे. ज्या पद्धतीने हा सामना रंगतोय. सनी पाठक माफ करा, सनी पठार फलंदाजीसाठी. शेवटी के आहे की आर आहे लिहिणाऱ्यालाच माहित. आर असेल तर पठार असेल आणि के असेल तर पाठक असेल. सनी आलाय फलंदाजीसाठी. बॅकफुटला जात असताना टॅप केल्या गलीमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते किरणच्या माध्यमातून. किरण एक मातब्बर खेळाडू, किरण गुरुद्वान चर्चेतलं नाव. या परिसरातलं क्रिकेट सध्या फुलतंय, बहरतंय. त्याच्यामधली सर्वच नाव आहेत. किरणचं देखील नाव त्या लिस्ट मध्ये नक्कीच घ्यावं लागेल. पालघर जिल्ह्याचा ज्यावेळेला उल्लेख होतो, अनेक खेळाडू या परिसरातून खुल्या गटामध्ये क्रिकेट खेळत असतात, गाजवत असतात. आणि आता मैदानामध्ये लेफ्ट हँडेड बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय विजेंद्र पाटील. महत्वाचा खेळाडू आहे टीमचा, धावा करणं गरजेचं आहे. आणि पाठक आहे सनी पाठक. यस, एक्झॅक्ट त्याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर होता. हा बॉल आणि पंच इथे सांगतात हा डॉट बॉल आहे आणि पंच विचारतात देखील फलंदाजाला तुला DRS घ्यायचा आहे का, कारण एकच रिव्ह्यू आहे, तो इथे गमावला तर तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही. आणि त्याचमुळे नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरने सनीने निर्णय घेतला नको DRS घ्यायला, कारण त्याच्या मनामध्ये जी शंका होती पंचाने लगेच सांगितलं. चांगली अंपायरिंग सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते सर्वच पंचांच्या माध्यमातून.
आणि हा येतोय डॉट बॉल. सिद्धार्थ राऊत या ओव्हर मध्ये आतापर्यंत फक्त 5 धावा त्याने खर्च केल्यात. मोठा फटका समोर मारलाय, ऑन साइडला जाईल, लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर रॉकी ग्रुप षटकार 6 धावा. पाटीलच्या बॅट मधून विथ द विंड ज्या पद्धतीने हा फटका सजवला, खेळता क्षणी लक्षात आलं होतं सर्वच खेळाडूंच्या की कुठेतरी चूक झालीये. लेंथ बॉलचा चांगला वापर होता, ऑन साइडला धमाका आणि रॉकी ग्रुप षटकार इथे ठोकत असताना फलंदाज विजेंद्र पाटील खूपच चांगला ड्राईव्ह इथे केला. अक्षरशः जमिनीच्या दिशेने घासत पुसत चाटत बॉल चाललाय स्वीपर कव्हरला. एक्स्ट्रा कव्हर मधून फिल्डर येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील विजेंद्र पाटील कडून. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर ओम साई 11 3 फलंदाज बाद 14 धावा. 14 लॉस ऑफ 3 विकेट. यानंतरचा होणारा सामना टॉस साठी यायचा आहे. टॉस केला जाईल, दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित राहायचे टॉस साठी. सामन्यामध्ये नक्कीच कलाटणी येऊ शकते. हा सामना चांगलाच रंगतदार अवस्थेमध्ये जाऊ शकतो. ज्या पद्धतीने सध्या सामना रंगतोय, ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी परत एक वेळा अवधूत आलाय, ज्याने पहिलं षटक निर्धाव टाकलं होतं. लेग बायच्या स्वरूपात 1च धाव त्याने खर्च केली होती. तोच सेकंड ओव्हर मध्ये म्हणजेच त्याच्या वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये आणि संघाकडून तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करताना दिसेल. स्ट्रायकिंग एंडला सनी पाठक आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळ करावा लागेल सनीला. त्याचा स्टान्स सर्व काही सांगून जातोय. नक्कीच चांगला खेळाडू आहे, प्रयत्न करावा लागेल. रन चेसिंग मध्ये खूपच चांगला ड्राईव्ह केलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह डीप मध्ये फिल्डर आहे, लॉंग ऑफ मधून येतोय तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसते सनीच्या खात्यामध्ये. सिंगल सनी पोहोचतोय 2 वर. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 15 धावा. 15 लॉस ऑफ 3 विकेट. मॅच ऑन. या मॅच मध्ये 43 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि 43 म्हटल्यानंतर नक्की सोपं टार्गेट नाहीये. इथे संघर्ष पराकोटीचा पाहायला मिळेल, याच्यामध्ये शंका नाहीये. दोन्ही टीम ताकदीने मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि या मैदानामध्ये आल्यानंतर कोणालाच हार मंजूर नसते. या क्रीडांगणावर आल्यानंतर प्रत्येकाला वाटतच असतं की आपण जिंकावं, चांगला खेळ करावा. परत एक वेळा बॅकफुट पंच केलाय, कव्हर्स मध्ये बॉल निघतो आणि आउटफील्ड एवढी फास्ट आहे की बॉल थांबणारच नाही. बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे कव्हर्सला. हा तो चौकार. कुणाल दादा पाटील खूपच चांगला बॅकफुट पंच इथे सजवला फलंदाज विजेंद्र पाटील. त्याच्या रंगात आणि त्याच्या ढंगात सध्या फलंदाजी करताना दिसतो. लेफ्ट हँडेड बॅटर नैसर्गिकरित्या आक्रमक असतात, त्याचं उत्तम उदाहरण मैदानामध्ये पेश करत असताना सध्या तरी विजेंद्र पाटील पाहायला मिळतोय. चांगले फटके त्याने सजवलेत. राहतो की कातील या टीमचा हिस्सा आहे विजेंद्र, परंतु दिवसा ढवळ्या देखील त्याच्या बॅट मधून धावा तो करू शकतो ते इथे दाखवतोय. चांगली बॅटिंग करत असताना विजेंद्र मिस केली लाईन. आता मात्र बँक ऑन टार्गेट, बरोबर टप्प्यावर बॉल गोलंदाज अवधूतचा. अवधूत देखील काही गच्च्या गुरुचा चेला नाहीये, कारण पहिले षटक त्याने निर्धाव टाकलं होतं. त्याच्या विरुद्ध बॅकफुट पंच बसल्यावर लेंथ मध्ये त्याने थोडंसं परिवर्तन केलं आणि 1 डॉट बॉल टाकलाय विजेंद्र पाटीलच्या अगेन्स्ट. विजेंद्र पाटीलला जास्तीत जास्त वेळ जर तुम्ही शांत ठेवलं तर या मॅच मध्ये पलटवार नक्कीच एसपी बॉयज करताना आपल्याला पाहायला मिळतील. शुभम पांडे यांचा संघ आहे एसपी बॉयज वेडी. ओम साई 11 च्या विरुद्ध त्यांचा हा महत्वपूर्ण सामना. राऊंड विकेट अवधूत. उलटा फटका मारण्याचा प्रयत्न होता, विकेट कीपरने बॉल सोडलाय. गलीमध्ये बॉल अडवला जातो. रनआउटची संधी आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रोच केलेला नाहीये. हा देखील डॉट बॉल टाकलाय गोलंदाज अवधूतने. कमाल गोलंदाजी केली अवधूतने. प्रत्येक षटकामध्ये त्याचं व्हेरिएशन पाहायला मिळालं. प्रत्येक षटकामध्ये फलंदाजाला थांबवण्याचं एक चांगलं कौशल्य, एक चांगलं कसब त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि दबाव तो सातत्याने बनवतोय सध्या तरी ओम साई 11च्या फलंदाजांवर. विशेष म्हणजेच विजेंद्रवर. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर स्थिर आहे. धावा झालेल्या आहेत 19 लॉस ऑफ 3 विकेट. 3 फलंदाज बाद 19 धावा. एक फ्लाय स्लिप, एक शॉर्ट फाईन लेग, एक शॉर्ट स्क्वेअर लेग, डीप मध्ये लॉंग ऑन, मिड विकेट स्क्वेअर लेग. फुल टॉस होता, चूक झाली आहे. फटका मात्र फसलेला होता. फिल्डिंगचा स्टँडर्ड चांगला आहे.
थोडासा बॉल पुढे पडला, परंतु स्टार्ट घेणं देखील तेवढंच गरजेचं होतं. तिथे शेवटी एक धाव मिळताना दिसेल आणि आता DRS ची मागणी करण्यात आलेली आहे. बीमर चेक केला जाईल. बॅटर कडून हा DRS घेण्यात आलेला आहे विजेंद्रच्या माध्यमातून. जाऊया PCR रूम मध्ये. प्रो लिंकच्या माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जाते. विपुल पांडुलकर आणि त्यांची संपूर्ण टीम, करावं तेवढं कौतुक कमी आहे. खूपच चांगलं टेलिकास्ट. प्रो लिंक वर तुम्ही ही स्पर्धा पाहू शकता. आणि सध्या टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे, DRS त्यांनी वापरलाय आणि हा बीमरसाठी अंपायरचा निर्णय येतोय दॅट वॉज फेअर डिलिव्हरी. म्हणजेच तुम्ही रिव्ह्यू गमवलाय, आता तुमच्याकडे रिव्ह्यू नाहीये. एकच धाव मिळताना दिसेल. स्ट्रायकिंग एंडला गेलाय सनी पाठक आणि टीमची धावसंख्या 20 रन. अजूनही या मॅच मध्ये 23 धावा करायचे आहेत आणि या ओव्हरचा हा शेवटचा बॉल आहे. म्हणजे 13 चेंडू आणि 23 धावा हे समीकरण. मॅच ऑन. बॉल हवेत आहे, फटका फसलाय. अवधूतही आहे, विकेट कीपरही आहे आणि चांगला कॅच विकेट कीपरने पकडलाय. फलंदाज बाद होईल. सनी पाठक बॅक टू द पॅव्हिलियन. दिवेश होता विकेट कीपर आणि इथे मात्र सनी आउट होतोय. म्हणजेच काय तर 4 विकेट 4 धक्के बसले तो ओमसा 11ला. 12 बॉल 12 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता ओमसा 11ला. नक्कीच या रणरणत्या उन्हामध्ये सोपं नाहीये. ज्या पद्धतीने हवा वाहते, विंडचा जो फ्लो आहे, अशा परिस्थितीमध्ये बॉलला जज करणं आणि शेवटच्या क्षणाला झेल टिपणं एवढं सोपं काम नाहीये. आणि दिवेशने ते लीलया करून दाखवलं. अवधूतचं कौतुक व्हायला पाहिजे. अवधूतने चांगली गोलंदाजी केली आहे. पहिले षटक निर्धाव टाकलं. एकच लेगबायची धाव आली होती. या ओव्हरमध्ये एक चौकार बसला त्याच्या विरुद्ध बॅकफुट पंच, परंतु त्याच्यानंतरचे बॉल त्यांनी चांगल्या टप्प्यावर टाकले. 2 डॉट बॉल टाकले. तिसरी विकेट घेतली. एक सिंगल आली आहे. म्हणजे या ओव्हर मध्ये फक्त 6 धावा अवधूतने खर्च केल्यात आणि हा सामना जर जिंकला तर अवधूत नक्कीच त्या मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराच्या लिस्ट मध्ये एक टॉप कंटेंडर म्हणून पाहायला मिळू शकतो. ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली आहे. परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. 12 बॉल मध्ये 23 धावा करायचे आहेत. सोनूबिन बॉलिंग मार्कवर. एक चांगला गोलंदाज आहे सोनूबिन. यंदाच्या हंगामामध्ये चांगलीच गोलंदाजी केली आहे सोनूने आणि त्याच्यावर दारोमदार आहे आता या मॅचची. लेफ्ट हँडेड बॅटर, परंतु मैदानामध्ये विजेंद्र खेळताना दिसतोय. चांगली बॅटिंग केली आहे विजेंद्रने, परंतु सामना संपलेला नाहीये. 12 बॉल 23 धावांची आवश्यकता हे समीकरण या मॅच मध्ये. चांगली लढत रंगते रॉकी ग्रुप आयोजित रॉकी ग्रुप ट्रॉफीच्या दरम्यान. हा बॉल लाईन मिस करून सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. सोनूबिनची ही खासियत आहे, परफेक्ट टप्प्यावर गोलंदाजी तो करू शकतो, करत आलेला आहे. पहिला चेंडू मात्र त्याने निर्धाव टाकलाय, बीट करून विकेट कीपरच्या हातामध्ये. दिवेशने मगाशी चांगला झेल टिपलाय. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉल मध्ये 23 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये असेल. विजेंद्र पुढचा बॉल खेळण्यासाठी तयार. आई बॉल सोडून दिलाय विजेंद्रने. अंपायरचा सिग्नल पाहूया. वाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. 22 करायचे आहेत 11 बॉल मध्ये. आणि आता गोलंदाजी करणाऱ्या टीमने DRS वापरलाय. फलंदाजी करणाऱ्या टीमकडे DRS नाहीये. गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे एक आहे, त्याचा वापर त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. वाईट बॉलला चॅलेंज केलंय बॉलिंग करणाऱ्या टीमने. प्रो लिंक वर या स्पर्धेचं टेलिकास्ट होत आहे. चर्चा सध्या PCR प्रोडक्शन कंट्रोल रूम मध्ये होते की एक्झॅक्ट हा वाईट बॉल आहे की नाही. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. ऑनफिल्ड अंपायरने वाईट बॉल कळवला होता आणि त्याला चॅलेंज केलंय बॉलिंग करणाऱ्या टीमने. आणि आता टीव्ही अंपायर डिसिजन पेंडिंग आहे त्यांच्याकडे. त्यांचा निर्णय काय येतोय. सध्या तरी स्टँड मध्ये भरपूर गर्दी प्रेक्षकांची पाहायला मिळते. सदानंद पाटील दादा स्टँड सध्या पॅक झालाय.
फेअर डिलिव्हरी आहे. रिव्ह्यू रिटेन बॉलिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून रिव्ह्यू रिटेन करण्यात आलेला आहे. त्यांच्याकडे एक रिव्ह्यू शिल्लक आहे आणि त्याच्यामुळे इथे जो रिव्ह्यू घेतला होता तो सक्सेसफुल ठरलाय. डॉट बॉल येईल. बॅटिंग करणाऱ्या टीमकडे रिव्ह्यू नाहीये. चॅलेंज करू शकत नाही तुम्ही एक वेळा रिव्ह्यू घेतल्यावर. हे तर एकदम सोपं समीकरण आहे. ऑनफिल्ड अंपायरने दिला होता वाईड, टीव्ही अंपायरने दिला तो वाईड बॉल नाहीये. त्याच्यामुळे आता रिव्ह्यू नाहीये तुमच्याकडे, परंतु गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे रिव्ह्यू आहे. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. दहा बॉल 23 धावांची आवश्यकता. आणखीन एक सरळ टाकलाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. तिसरा डॉट बॉल या षटकातला सोनू बिनचा. हातच चाललेले नाहीयेत, पाय चाललेले नाहीयेत, जागेवर स्तब्ध ठेवलाय, उभा ठेवलाय पूर्णपणे फलंदाज विजेंद्रला. सलग 3 चेंडू निर्धाव टाकले सोनू बिनने. कमालीची गोलंदाजी सोनू बिन करत असताना. टॉप एज बॉल हवेत आहे. कॅच इटचा कॉल. सोनू बिन खाली. बॉल देखील भवऱ्यासारखा फिरतोय, गिरक्या घेतोय आणि त्याच दरम्यान कॅच ड्रॉप. 2 धावा मिळताना दिसतील विजेंद्रला. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की ज्या पद्धतीने हवेचा फ्लो आहे त्या दिशेला ज्यावेळेला बॉल फिरतो सोपं नाहीये कॅच पकडणं, कॅच घेणं, आणि तेच इथे पाहायला मिळालं. 2 धावा विजेंद्रच्या खात्यामध्ये जातील. म्हणजेच काय आता समीकरण बदललंय. 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा आल्यात. 8 बॉलचा खेळ आता शिल्लक आणि 8 बॉलमध्ये धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी 8 चेंडू 21 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये. स्वर्गीय मोहनीश संजय राऊत स्टँड मध्ये देखील प्रचंड गर्दी प्रेक्षकांची. राजेश मात्रे बंटी दादा स्टँड मध्ये गर्दी आहे. त्याचबरोबर कुणाल दादा पाटील स्टँड मध्ये देखील आपण पाहतोय भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक आले. या सगळ्या प्रेक्षक मायबापांचं सहर्ष स्वागत आहे. फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्ह, डीप मध्ये फिल्डर आहे, बॉल थोडासा उसळी घेतोय. एक धाव मिळताना दिसेल. या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या 23-43 करायचे आहेत, म्हणजे 20 धावांची आवश्यकता. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 चेंडू 20 धावा. मी सामन्याचा पहिलाच बॉल टाकत असताना सेकंड इनिंग मध्येच उल्लेख केला होता की लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होतात या क्रीडांगणावर आणि हाय स्कोरिंग मॅचेस तर आणखीन रंगतदार होत असतात. हे क्रीडांगणच तसे आहे. खेळपट्टी अतिशय चांगली आहे. आउटफील्ड तेवढीच फास्ट आहे. अभिषेक आंग्रेने पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेत असताना त्याचाही उल्लेख केला. तो मागच्याही वर्षी खेळला होता. त्याच्यामुळे मजा येते या क्रीडांगणावर खेळत असताना. बॅटरला बॉल चांगला फिरतो, गोलंदाजांची देखील चांदी असते. 7 बॉल 20. उलटा मारलाय, जाईल बॉल. स्विच हिट नाही तर हा स्वीट हिट आहे आणि पॉवरफुल हिट आहे. 6 धावा मिळत असताना षटकार. निंबवलीचा राजा गुळवी मैदानात आल्याने त्याच्या बॅट मधून आज षटकार आलाय. म्हणजेच आता 6 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. स्विच हिट होता, स्वीट हिट होता आणि 6 धावा देखील वसूल केल्यात राजा गुळवीने. राजा गुळवीचा राजेशाही थाट पाहायला मिळाला. अनेक वर्ष गोलंदाजाची लावत आलाय वाट. राजा गुळवीचा अनोखा आहे थाट आणि तो अनोखा थाट प्रेक्षकांनी पाहिला या क्रीडांगणावर. या मॅच मध्ये आता समीकरण आहे बॉल शिल्लक आहेत 6 बॉल मध्ये धावा करायचे आहेत. सामना जिंकण्यासाठी अजूनही 14. टायगर स्पोर्ट्स या टीमचे कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे. आमच्या मुख्य व्यासपीठाशी टायगर स्पोर्ट्स या टीमचे कॅप्टन लवकरात लवकर संपर्क साधा. चला जास्त वेळ घेऊ नका किरण. सातपाटीचा वीरू आता गोलंदाजी करताना दिसेल. अवधूत आणि वीरू एकाच टीम मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचमुळे दोन्ही खेळाडू एकमेकांना थोडीशी प्रॅक्टिस देत असताना, वॉर्म अप करत असताना वीरू बाबरे त्याला माहिती आहे या षटकाचं काय महत्व आहे. या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल, या स्पर्धेमध्ये जिंकायचं असेल तर या षटकामध्ये धावा डिफेंड कराव्या लागतील. परंतु जो विजेंद्र मागच्या ओव्हरमध्ये थोडासा शांत होता तो आक्रमण करेल का हे पाहायचंय. एक बॅकफुट पंच चांगला मारला होता, एक लॉंग ऑनला षटकार चांगला मारलाय विजेंद्र पाटीलने.
पहिलाच बॉल पूल केलाय, हवेत आहे. वीरू बाबरेने विकेट किपर खाली येतोय. दोघांमध्ये ताळमेळ चांगला आहे. झेल टिपलाय वीरू बाबरेने. फलंदाज बाद. दिनेश गुळवी भिनार गावचा खेळाडू आता मैदानामध्ये खेळण्यासाठी भिवंडीच्या अनेक गावातले एकत्रित खेळाडू या टीम मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. ओमसा 11च्या माध्यमातून भिनारचा खेळाडू मैदानामध्ये. दिनेश आता पोहोचलाय. आता 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉल मध्ये अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन. वीरू बाबरे चर्चेतलं नाव आहे. मी मगाशी देखील उल्लेख केला होता. अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. या हंगामामध्ये एक चांगला खेळाडू, चांगला ऑलराऊंडर अनिकेत राऊतने देखील या खेळाडूच्या नावाची चर्चा केली होती. त्यांनी सांगितलं होतं या खेळाडूला नक्कीच पालघर जिल्ह्यातून संधी आहेत. चांगलं क्रिकेट खेळत आलाय. असाच पुढे त्याचा प्रवास सुरू राहावा हीच प्रार्थना या स्पर्धेच्या माध्यमातून रॉकी ग्रुपच्या वतीने. परंतु मी कौतुक करेन गोलंदाज अवधूतचं. त्याने देखील पहिलं षटक आणि त्यानंतरचं षटक खूप कमालीचं हाताळलं. दबाव त्यानेच बनवला या मॅचवर. वीरू बाबरे पुढचा बॉल घेऊन वेगवान बॉल पायात टाकला. अपील होती, स्पष्ट नकार दिलाय पंचांनी. इम्पॅक्ट पाहिला एक्झॅक्ट आणि त्याचमुळे पंच सांगतात लेग बायचा इशारा. फुलर लेनचा बॉल होता, पायावर आदळला जाऊन, परंतु पंचांनी सांगितलं की नक्कीच यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल नव्हता आणि त्याचमुळे लेग बायच्या स्वरूपात धावा मिळताना दिसतात. 4 बॉल 13 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असेल. 4 चेंडू 13 धावा हे समीकरण. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. हृदयाची धडधड आता वाढतेय. एसपी यांच्या शुभम पांडे यांचा संघ मैदानामध्ये खेळतो. एसपी बॉयज चांगलं आयोजन पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं वेडीच्या त्या क्रीडांगणावर ते करत असतात. ते देखील डोंगराच्या कुशीत वसलेलं क्रीडांगण. इथे देखील तसंच काहीसा माहोल, तसंच वातावरण, तसंच क्रिकेट. शॉर्ट बॉलचा वापर, लेग कटर टाकण्याचा प्रयत्न होता. नियंत्रण थोडंसं हुकलं, फसलं. बॉल थोडासा खराब होता. पंचांचा इशारा वाईट बॉल येतोय. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 31. या मॅच मध्ये 43 धावा करायच्या आहेत. म्हणजेच 12 धावांची आवश्यकता अजूनही असेल. 4 चेंडू 12 धावा हे समीकरण. 4 बॉल मध्ये 12 धावा करायच्या आहेत. मैदानामध्ये राजा खेळताना दिसतोय. मगाशी एक उलटा फटका त्याने सजवला. राजेशाही थाट दाखवलाय राजाने. पायात टाकलेला बॉल होता. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलाय. मनगडाचा चांगला वापर केलाय. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. रनआउटची संधी आहे. राजाच्या एंडला थ्रो करण्याचा प्रयत्न आहे, परंतु एक धाव देखील थांबवणं गरजेचं आहे. इथे 2 खर्च झाल्यात आणि दुसऱ्या बाजूला अवधूत सांगतोय त्याने केलं ते योग्य आहे. याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता किती कॉन्फिडन्स आहे दोन्ही खेळाडूंना एकमेकांवर. कारण राजाची विकेट त्यांना पाहिजे होती. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं होतं दिनेश गुळवी होता, त्याची विकेट घेतलेली नाहीये, परंतु एक एक्स्ट्रा रन देखील खर्च केली आहे. आता समीकरण आहे या मॅच मध्ये 3 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. अजूनही 10 कंपल्सरी टार्गेट चेस. 3 चेंडू 10 धावा हे समीकरण. 3 बॉल 11 राहिले असते जर नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउट केला असता. परंतु जर तरला महत्व नाहीये क्रिकेटच्या दुनियेमध्ये. क्रिकेट वर्तमानात खेळला जातो, जगला जातो, चर्चा वर्तमानाचीच होते. आणि आता पाहूया या मॅच मध्ये पलटवार होईल का. राजा गुळवी तयार. वीरूचा हा बॉल परफेक्ट बॉल. टप्पा पडल्यानंतर सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. लेंथ बॉलचा चांगला वापर करत असताना 2 चेंडू आणि आता 10 धावांची आवश्यकता. कंपल्सरी टार्गेट चेस. षटकार आणि चौकारच मारून तुम्हाला सामना जिंकता येऊ शकतो असं समीकरण आलंय. एसपी बॉयज ची गाडी पूर्णपणे ट्रॅकवर आहे. अवधूतने जे काही कान मंत्र आतापर्यंत दिलेले आहेत वीरू बाबरेला ते आतापर्यंत सार्थ ठरवले. 7 पाठीचे हे दोन्ही गोलंदाज सध्या खूप चर्चेचा विषय ठरलेत या मॅच मध्ये. कारण या मॅच मध्ये रिझल्ट जर आपण पाहिला एसपी बॉयजच्या दिशेने गेला, अवधूतची कमाल आहे, वीरूचा कमालीचा खेळ आहे. आदरणीय सन्माननीय कामनीश दादा राऊत या ठिकाणी उपस्थित होत आहेत. रॉकी ग्रुप चषकाचं आणि कामनीश दादा यांचं नातं अप्रतिम आहे. तर कामनीश दादा आपलं वेलकम आहे, सुस्वागतम.
2 बॉल 10 धावांची आवश्यकता. बॉल हवेत आहे, टायमिंग पाहावं लागेल. नक्की चांगलं जुळताना दिसतंय असं पाहायला मिळतं आणि बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. हा येतोय षटकार. सध्या मैदानाच्या आतमध्ये 1 बॉल आणि धावा करायचे 4, म्हणजेच ती रनआउटची जी 1 धाव वाढली आहे ती किती महत्वाची ठरू शकली असती या मॅच मध्ये असं म्हणायला हरकत नाहीये. तर 5 धावा राहिल्या असत्या जर मगाशी दिनेश गोळवीला नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउट केलं असतं. परंतु जर तरला महत्व नाहीये क्रिकेटमध्ये. रॉकी ग्रुपचं आयोजन आहे, रॉकी ट्रॉफी तुम्ही पाहताय. आता हा सामना अंतिम टप्प्यामध्ये. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर 4 धावा करायचे आहेत टीम ओम साई 11ला. या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी कंपल्सरी टार्गेट चेस राजा गोळवी मैदानामध्ये आहे. राजाने आतापर्यंत चांगला खेळ दाखवला. एक षटकार, एक चौकार त्याच्या बॅटमधून. वीरू बाबरेला सातत्याने कानमंत्र देत असताना अवधूत आपल्याला पाहायला मिळालाय. परंतु त्या कान मंत्रावर खरा तो उतरेल का? शेवटच्या बॉलवर प्रेशर आहे. अनेक खेळाडू त्याला सांगण्यासाठी येत आहेत की हा बॉल नक्कीच भवितव्य ठरवेल या मॅचचं. हा बॉल चांगल्या टप्प्यावर टाक, राजाला शांत ठेव, तर आपण जिंकू शकतो. हीच काहीशी चर्चा मैदानाच्या आतमध्ये होते. परंतु सामना जर आवडला असेल तर दोन्ही टीमला समर्थन देऊया. एकदा जोरदार टाळ्या वाजूया या मॅच साठी. शेवटचा 1 बॉल आणि शेवटच्या एका बॉल मध्ये धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी 4. स्ट्रायकिंग एंडला राजाने जर हा सामना फिनिश केला तर नक्कीच या मॅच मध्ये प्रबळ दावेदारी मॅन ऑफ द मॅच साठी तो देखील पेश करू शकतो. शेवटचा बॉल, राजू बन गया जेंटलमॅन. आणि असा खेळ जर दाखवला, चौकार मारला तर विजय निश्चित आहे. शेवटचा बॉल 4 धावा. शेवटचा बॉल क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर, यष्ट्या उद्ध्वस्त. आणि हा सामना एसपी बॉईज म्हणजे शुभम पांडे यांच्या संघाने जिंकलाय. नक्कीच हृदयाची धडधड शुभम पांडे यांची देखील वाढली होती आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. परंतु शेवटी भव्य विजय आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अवधूत यांना दिला जाईल. कारण 2 षटकामध्ये पूर्णपणे शांत ठेवलं त्यांनी फलंदाजांना आणि त्याचबरोबर पहिले षटक निर्धाव टाकलं. आणि अवधूतने या 2 ओव्हरमध्ये फक्त 7 धावा खर्च करत असताना 3 विकेट घेतल्या. अवधूत ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. कामनीश दादा राऊत एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेटवरचा अफाट प्रेम, सामाजिक बांधिलकी. त्यांच्या समवेत हर्षल भाऊ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि श्रीधरजी म्हात्रे साहेब, सुरेशजी साहेब या ठिकाणी जलसारवरून उपस्थित झालेले आहेत. तर करूया आपण सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपलं सहर्ष स्वागत आहे कामनीश दादा आणि अभिनंदन असेल आपल्याला पुत्ररत्न प्राप्त झाल्याबद्दल. आपल्याला अभिनंदन. सुरेशजी साहेब या